पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी, सटाणा पोलिसांना पत्रकारांचे व मीडिया प्रतिनिधींचे निवेदन। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथं वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकार बांधवांवर पार्किंगच्या निमित्तानं गावगुंडांनी भ्याड हल्ला करून त्यांना जबर मारहाण केल्याच्या निषेधार्थ सटाणा पोलिसांना निवेदन देण्यात आलं आहे। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जात असतानाच या चौथ्या स्तंभावर जर अशा प्रकारे जीवघेणे हल्ले होत असतील तर देशातल्या लोकशाहीला हा मोठा धोका संभवतोय। हा प्रकार अतिशय गंभीर असून यामधील आरोपींवर कठोर कारवाई करत पत्रकार संरक्षण कायद्याद्वारे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन सटाणा येथील पत्रकारांच्या वतीनं सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे यांना देण्यात आले। यावेळी प्रशांत कोठावदे, शशिकांत कापडनीस, दिनेश सोनवणे, भगवान पवार, गोरख बच्छाव, भैया माळी, मनीष शेलार आदी उपस्थित होते। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या आपल्या पत्रकार बांधवांवर जो काही भ्याड हल्ला झालेला आहे हा अत्यंत निषेधार्ह आहे। पत्रकार बांधव हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि ते आपल्या व्यक्तिगत कुठलीही समस्या घेऊन समाजासमोर जात नाही, तर समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी ते जात असतात आणि अशा वेळेला त्यांच्यावर अशा पद्धतीने हल्ला होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। या घटनेचा बागलाण तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव आम्ही निषेध करीत आहोत आणि आज या ठिकाणी सटाणा पोलीस ठाणे आणि बागलाण तहसील कार्यालयात या संदर्भात संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशा मागणीचं निवेदन या ठिकाणी देण्यात आलं आहे।